आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। या देशामध्ये देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी आपलं जीवन प्राणपणा लावला असे सर्व थोर महात्मे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाडा स्वतंत्र व्हावा यासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांना मी प्रथमतः त्रिवारा वंदन करतो। आज या मच्छोदरी शाळेमध्ये आपण जो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतो, या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक, विद्यार्थी, बालमित्रांनो, त्याप्रमाणे आमचे ज्येष्ठ असणारे माजी सरपंच नारायणभाऊ जाधव, सरपंच दिलीपरावजी जाधव, माननीय सुभाषजी गाडेकर आणि विचार मंचावर असणारे चेअरमन, उपसरपंच, शालेय संस्थेचे अध्यक्ष माननीय दत्तजी कटारे आणि या शाळेचा जी निर्मिती आपल्या गावामध्ये झाली, ती शाळा निर्माण करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, की शाळेची सुरुवात फार कष्टातून नारायणभाऊ सरपंच असताना ती आपल्या गावची शाळा सुरू झाली। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली शाळा सुरू झाली। वडाच्या झाडाखाली बसून अनेक वर्ष विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं, परंतु त्या सुरुवातीचे फक्त आता सरच आहेत, बाकी सगळे गेलेले आहेत। पाटील सरांनी त्याचा जो स्टाफ होता त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या गावाचा नवलौकिक शाळेच्या माध्यमातून एक चांगली शाळा म्हणून त्यांनी नाव कमवल्यामुळे आपला एक चांगलं या शेतामध्ये जमिनी मिळाली आणि या ठिकाणी सुसज्ज अशी या ठिकाणी शाळा निर्माण झाली। आता सरांनी खंत व्यक्त केली, बाबा आमच्याकडं तुमचं दुर्लक्ष झालं। आता तुमच्याकडं दुर्लक्ष नाही, परंतु काही कारणं असतात, काही कारणामुळे आम्ही आपल्याकडे येऊ शकलो नाही, त्याबद्दल आम्ही माफी मागतो। कारण आज सुद्धा माझं येणं शक्य नव्हतं, परंतु सरपंच माननीय दिलीपरावजी जाधवनं सांगितलं की भाऊ तुम्ही मी सरपंच झाल्यापासून किंवा अगोदरही बऱ्याचशा कार्यक्रमांना मच्छोदरीला आला नाहीत, कारण ते वेळ आणि वेळाचा ताळमेळ बसत नसल्यामुळं या ठिकाणी आम्ही येऊ शकलो नाही। आमचं शाळेकडे लक्ष आहे असं समजू नका की आमचं दुर्लक्ष आहे। नेहमी शाळेमध्ये येणं, भेटणं, आमच्या ज्या समस्या आहेत, तुमच्या ज्या समस्या समजून घेणं हे आम्ही शाळेच्या माध्यमातून करतोय। आज मी सरला आल्याबरोबर म्हणलं विद्यार्थी संख्या कमी आहे का, शिक्षकाचं काही मुलावरला काही दाब कमी झाला का काय, कारण आज झेंड्यासाठी मुलं आलेले आहेत। परंतु हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या काही महत्त्वाच्या सूचना, त्या मुक्ती संग्राम दिन आपण हा साजरा कशासाठी करतोय, सरांनी काही प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला। परंतु या मराठवाडा मुक्ती संग्रामचा इतिहास तुमच्या समोर मांडत असताना की जो कासम रजवी आहे, हा कासम रजवी ज्या काळामध्ये निजाम ही निजाम सरकारला दिलेली पदवी आहे, तो निजाम म्हणजे नाव नाही तर ती तिथल्या राजाला दिलेली पदवी आहे। तो निजाम आणि कासम रजवी, निजाम ही राजा वेगळा आहे आणि कासम रजवी हा वेगळा आहे, कारण ती एक संस्था होती, संघटना होती। त्या संघटनेमध्ये स्वयंप्रेरणेने काम करणे, समाजासाठी काम करणे, समाजाच्या सुरुवातीलाही रजाकार, ज्याला आपण रजाकार म्हणतो, ही संघटना सुरुवातीला लोकसेवेचं काम करत होती, परंतु कालांतरानं त्या रजाकाराला पूर्ण अधिकार मिळाल्यामुळं त्यामध्ये काही गुंड लोक सामील झाले आणि त्या गुंड लोकांकडून स्वतःच्या भल्यासाठी सामाजिक कार्य बाजूला ठेवून लुटमार करणे, अन्याय अत्याचार करणे, लोकांचं शोषण करणे, अशा पद्धतीच्या रजाकारानं सुरू केलं आणि त्यापासून ते रजाकार तयार झाली। आणि मग मराठवाडा मुक्त आपण बघितलं की हैदराबाद संस्थानामध्ये खालचे कर्नाटक राज्य होतं, तामिळनाडू राज्य होतं, मराठवाडा होता आणि एकूण रजाकार या ठिकाणी निजामाचं राज्य होतं। परंतु हे राज्य भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्यामध्ये विलिनीकरण का करतं, कारण त्याची स्वतंत्र व्यवस्था होती। निजामाचं कार्य जरी चांगलं असेल, परंतु रजाकार मात्र अन्य अत्याचारी होते, त्यांच्या काळामध्ये शिक्षण होते। आणि आपण बघितलं की भारतामध्ये त्याही काळामध्ये मराठवाडा हा शिक्षणामध्ये मागासलेला होता आणि आजही सगळ्या स्थितीमध्ये मराठवाडा मागासलेला आहे। मराठवाड्याचं मागासले पण हे कशामुळे आहे, तर शिक्षणामुळे आहे। म्हणून शिक्षणाचं उंच करणं, शिक्षण वाढलं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी नेहमी आपल्या महापुरुष या ठिकाणी प्रयत्न केले। बाबासाहेबांनी याला औरंगाबादला निजामाकडून एक इस्लामिया नावाची संस्था आणली आणि आपल्या औरंगाबादला त्यांनी मराठवाडा विद्यापीठ म्हणून सुरू केलं। हे बाबासाहेबांचं काय